आश्वासन काय दिलं होतं की आमच्याशी ते संवाद साधतील, शेतकरी नेत्यांशी संवाद साधतील आणि मार्ग काढतील. आता पवित्र भूमीमध्ये पंढरपूरला जिथं करोडो वारकरी संप्रदायाचे लोक येतात, संतांचा विचार त्या भूमीमध्ये रुजलेला आहे, अशा भूमीत येऊन तुम्ही खोटं बोलता. म्हणजे जी बैठक व्हायला पाहिजे होती, जी त्यांनी तिथे शब्द दिला होता, ती बैठकच झाली नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, ते सुद्धा पवित्र भूमीमध्ये. आणि मग आता शांत बसून चालणार नाही. अधिवेशनामध्ये आमचे जे नेते जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब व इतरही सर्व मित्रपक्षाचे यांनी हा मुद्दा मांडला, प्रश्न केला कर्जमाफीच्या बाबतीत. पण उत्तर देत असताना सर्व म्हणजे त्याच्यात कृषी मंत्री असतील, सहकार मंत्री असतील, त्यांनी उत्तर दिलं, थातूर मातूर दिलं. आणि शेवटी त्यांनी बोट दाखवलं की मुख्यमंत्री साहेबच निर्णय घेऊ शकतील. मग थातूर मातूर उत्तर देऊन सेशनमध्ये काय होत नसेल तर रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. त्यामुळे आमचा शेतकऱ्याचा विश्वासघात या पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये झाल्यामुळे आम्हा दुसरा पर्याय नसल्यामुळे आता आम्ही रस्त्यावरची लढाई शेतकऱ्याच्या वतीने लढत आहोत. म्हणजे आताचं आंदोलन हे लांबू पण शकतं, जसं तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार. काही होऊ शकतंय. कारण शेवटी शेतकरी म्हणतात की अनेक वर्ष आम्ही अडचणीत राहिलेलो आहे. त्यामुळे काही प्रमाणात सरकारला जर अडचण होत असेल, ठराविक लोकांना अडचण होत असेल, लोक आपल्या बाजूने राहतील. पण सरकार आपल्या बाजूने राहणार आहे का, सरकार आपल्याला न्याय देणार आहे का, ही बघण्याची भूमिका शेतकऱ्याची त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे शेतकरी बोलतील तसं तिथं आम्ही आंदोलन करू. म्हणजे असं वाटतं की खूप मोठी छावणीची उभी आहे. 1000 पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत. काही ग्रामीणचे आहेत, काही शहराचे आहेत आणि काही इतर जिल्ह्याचे सुद्धा पोलीस इथं आणण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही क्राऊड कंट्रोल, नाहीतर ज्याला आपण म्हणतो की समजा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं तर लाठीचार्ज करण्याचा अधिकार ज्या पोलिसांना असतो, ते सुद्धा क्राऊड कंट्रोल करणारं पोलीस इथं आले. 40 बसेस, काही एसटी बसेस त्यांनी हायर केलेल्या आहेत, काही 2-3 क्लासेसच्या बसेस त्यांनी घेतलेल्या आहेत आणि पोलिसाचे पिंजरे तर आहेत. असे 40 बसेस म्हणजे 400-500 लोकांना ताब्यात घेण्याची तयारी ही पोलिसांनी तिथं केलेली आहे. पोलिसांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण शेवटी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा शासनाकडनं कदाचित केला जाऊ शकतो. त्यामुळे शेवटी तो निर्णय शासनाचा आहे. पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आम्ही कुठेही काय तिथं आत्ता तरी बोलणार नाही. पण शासन भूमिका चर्चेची घेतं का, हे आंदोलन दाबण्याची का लाठीचार्ज करायची, हा शेवटी शासनावर तिथं निर्भर आहे. पण आम्ही बघूया येत्या पुढच्या काही तासांमध्ये या बाबतीत काय होतं. सर हिंदी में, सर आज आपका आंदोलन किस स्वरूप में होगा और क्या डिमांड है? देखो, यहाँ पे हमारे खासदार नीलेश जी है, उसी के साथ विदर्भ के नेते सलील भाई इधर आए हैं. यहाँ पे जो आंदोलन होने वाला है, एक तो बहुत बड़े संख्या पे किसान यहाँ पे आएंगे और किसान को सिर्फ हमने आह्वान किया है कि आपके लिए हम लड़ रहे, ज़्यादा से ज़्यादा संख्या में आप यहाँ पे आओ. अभी कितने लोग आएंगे वो तो हम बता नहीं पाएंगे, क्योंकि कोई भी ये राजनीतिक सभा नहीं है. तो लोग आएंगे ऐसा हमारा विश्वास है. और लोग आने के बाद ही लोगों को पूछेंगे कि यहाँ पे धरने आंदोलन करना है, रास्ता रोको करना है, उपोषण करना है, जेल भरो आंदोलन करना है और कितने टाइम तक करना है. लोग जो बोलेंगे वो हम सुनेंगे, क्योंकि कुछ दिन पहले हमने एक आंदोलन पवित्र भूमि पंढरपुर में किया था, जहाँ पे सरकार ने शब्द दिया था कि हम आपका सुनेंगे, किसान नेताओं का हम सुनेंगे. और इस जीआर में जो कर्ज माफी का जीआर है और जो हमारी इतर मांगनी है, उसके बारे में हम सोच के समझ के बात करके कुछ ना कुछ तो पॉजिटिव निर्णय वहाँ पे लेंगे. लेकिन अनफॉर्चुनेटली उस तरीके की मीटिंग सेशन चालू होने तक नहीं हुई. सेशन होके 1 वीक हो गया. वहाँ पे हमारे नेता जयंत पाटिल जी होंगे, आव्हाड साहब है, दूसरे पक्ष के नेते कांग्रेस या उद्धव ठाकरे साहब के पक्ष के नेते भी वहाँ पे बोले, लेकिन जो उत्तर मंत्री महोदय से वहाँ पे आया वो बहुत खोखला था, कुछ कंफर्मेशन नहीं था. हम कुछ करेंगे नहीं करेंगे ऐसे कुछ नहीं बताया. डायरेक्टली उन्होंने मुख्यमंत्री साहब के हाथों में विषय है ऐसे अप्रत्यक्ष पद्धति ने वहाँ पे बोला है. अभी सेशन वहाँ पे चालू है और हमारा आंदोलन इस पवित्र भूमि में चालू रहेगा. अभी सरकार ये आंदोलन दबाने की कोशिश करेगा, क्योंकि यहाँ पे पुलिस करीबन 1000 से ज़्यादा पुलिस ऑफिसर्स यहाँ पे है, कांस्टेबल्स है
और करीबन 40 बसेस, बड़ी बसेस हमको मतलब 500 लोगों को अरेस्ट करने की टोटल प्लानिंग पुलिस के माध्यम से, शासन के माध्यम से वहाँ पे हुई है। देखते अभी आगे जाके होता क्या है। थोडं एक वेगळं टीईटी पेपर फुटलेला आहे राज्यामध्ये, देशामध्ये पेपर फुटीचं सत्र दिसतंय सगळं. जे सरकार पक्ष फोडून, नेते फोडून स्थापन झालेलं आहे त्यांना फोडाफोडी जरा जास्तच आवडते असं आपल्याला म्हणावं लागेल। नीटचा पेपर फुटला म्हणण्याच्या ऐवजी सरकारच्याच काही लोकांनी फोडला। त्याच्याच बरोबर आपण टीईटी हा जो पेपर आहे तो सुद्धा फुटलेला काही दिवसांपूर्वी बघितला। आता याच्यामध्ये 2018ला जेव्हा हा पेपर फुटला होता त्याच्यामध्ये जो प्रमुख व्यक्ती जबाबदार होता तोच कदाचित याच्यामध्ये असू शकतो। क्रिस्टल क्लिअर आहे की तोच कदाचित असेल। त्याचे लाड कोण पुरवते हे आपल्याला तिथं बघावं लागेल। काही दिवसांपूर्वी म्हणजे जेव्हा पेपर फुटला त्या व्यक्तीने त्याचे सगळे सोशल मीडिया अकाउंट हे प्रायव्हेट केलेले आहेत। म्हणजे कोणालाच कुठला फोटो कोणाबरोबरचा तिथं दिसला नाही पाहिजे असं कुठंतरी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे सरकारच्याच जवळ म्हणजे आपण म्हणतो ना की काकेत कळसा गावाला वळसा, त्यामुळे टीईटी पेपर फुटलेला जो व्यक्ती आहे तो भाजपच्याच जवळचा आहे, नेत्याच्या जवळचा आहे हे मात्र त्या ठिकाणी खरं असू शकतं। त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं। तुमचं लाड इन्व्हर्टेड मध्ये आहे म्हणून विचारतोय, लाड म्हणजे तेच लाड का? नाही, सरकार कोणाचं लाड तिथं करतात हे तुम्हाला येत्या काळामध्येच कळणार आहे। हा जो कोण 2018चा पेपर फुटीमध्ये असणारा प्राईम सस्पेक्ट आहे, जो कोणी व्यक्ती जबाबदार होता आणि छत्रपती संभाजीनगरमध्येच एका मुलाला त्याने 21 लाखाचा गंडा घातलेला आहे। तो मुलगा, तो माणूस कोण, ज्याने घातलाय गंडा, 18ला पण जबाबदार आहे हे सरकारने ते शोधून काढावं। कोल्हापूरचे आमदार क्षीरसागर आता सारवासारव करताय, व्हिडिओ व्हायरल झालाय। माझं एक विनंती आहे की आता हा मुद्दा म्हणजे आंदोलनाचा मुद्दा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। सरकार अशा पद्धतीने काम करतंय की प्रत्येक गोष्टीत आपल्याला टीका करता येईल, ताशिरे ओढता येतील, पण आज मुद्दा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असल्यामुळे त्या मुद्द्यावरच आपण आपली प्रेस कॉन्फरन्स मर्यादित ठेवावी अशी विनंती। दादा, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आलेख जो आहे कमी करण्यामध्ये यश मिळत नाहीये, आत्महत्या वाढत चालल्यात। नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल किंवा महागाईचं देखील फटका बसतो। 2018-19 मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात बोंड आली होती, विदर्भामध्ये कपाशीवर मोठा फटका बसला होता, त्याच्याच बरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा फटका बसला होता आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 17,000 कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं होतं। दुर्दैवाने त्यातले काही पैसे आलेले नाहीत। तसंच अतिवृष्टी जेव्हा आली होती 2025ला 35,000 कोटीचं पॅकेज जाहीर झालं, 10,000 कोटी आले, बाकी 15,000 कोटी 25,000 कोटी अजून शेतकऱ्याला मिळालेले नाहीत। त्यात ते म्हणाले होते की 17,000 पर हेक्टर हे विमा कंपनीकडनं मिळतील, तिथेही अन्याय झाला। त्यामुळे हे काय होतंय की आकडे फक्त कागदावर आहेत पण शेतकऱ्याला ती मदत पोहोचत नाही। जो भाव मिळाला पाहिजे त्यांच्या पिकाला तो तिथे मिळत नाही। त्यामुळे आजची परिस्थिती अशी, दिवसाला या महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आज आत्महत्या करत आहेत आणि ती खरंच फार काळजी करण्याची गोष्ट आहे। तुम्ही बोल नाही तुम्ही तर थांबा, मी जरा यांच्या मोबाईल मध्ये यांच्या मोबाईल मध्ये आमची एक मिनिट हो इथे होय होय ताई, माझ्या अंदाजाने 20 मिनिटावर। कोण विचारतंय? आंदोलनाची तयारी जोरदार दिसते, काय म्हणणं आहे, मागणी? खरं तर या आंदोलनाला आम्ही कुठेही वेगळी तयारी केलेली नाही। आम्ही फक्त लोकांना आव्हान केलेलं आहे की आपल्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर येऊन लढत आहोत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर येणं व आपल्या मागणींसाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने लोकांकडनं, शेतकऱ्याकडनं, मजुराकडनं आणि अनेक काही शहरातले असे लोक आहेत की जे शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी
या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येतील असा आम्हाला विश्वास आहे. अधिवेशनचं सेशन आजचं 11च्या आसपास सुरू होईल. आमचं आंदोलन सुद्धा 11, 11:30च्या आसपास सुरू होणार आहे. त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून की ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, जी कर्जमाफी आपण केलेली आहे त्याच्यामध्ये जी 2019ची अट तुम्ही टाकलेली आहे व 50,000 रुपयाचं जे लिमिट ठेवलेलं आहे ते कृपा करून या योजनेतून काढण्यात यावं. रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या तुम्ही 2 वर्षाच्या अटी टाकल्यात आणि त्यात 26-27चं वर्ष सुद्धा घेण्यात आलेलं आहे ते सुद्धा कृपा करून तुम्ही काढावं. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं पीक विमा योजना, त्यातून 4 ट्रिगर काढण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे गेल्या वर्षी 2025ला अतिवृष्टी या महाराष्ट्रात झाली, मराठवाड्यात झाली, विदर्भात झाली. त्यात 17,000 कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं. पण विमा कंपनीकडनं ट्रिगर काढण्यात आल्यामुळे फक्त 1200 कोटी रुपये हे शेतकऱ्याला दिले गेले. म्हणजे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान हे 16,000 कोटीच्या आसपास तिथं झालेलं आहे. त्यामुळे ट्रिगर आणण्यात यावे अशा छोट्या पण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत. कारण का येणारं वर्ष शेतकऱ्यासाठी पाऊस नसल्यामुळे अडचणीचं आहे. त्यामुळे आत्ता सरसकट कर्जमाफी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि विम्यामधले जे 4 ट्रिगर काढण्यात आलेले ते परत एकदा घेण्यात यावे अशी आम्ही सरकारला विनंती करतो. पंढरपूरला अण्णांनी आंदोलन केलं त्यावेळेस आश्वासनही दिलं, पुन्हा रस्त्यावर महिनाभराच्या आतच उतरावं लागलं. तर बघा, पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही सर्वजण मिळून आंदोलन केलं, अन्नदात्यासाठी अन्न त्याग केला. 3ऱ्या दिवशी सरकारकडनं महाजन साहेब तिथं आले. मीडियासमोर आपण बघितलं असेल, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन लावला आणि शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या वतीने ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले आणि ठरलं असं, आम्ही व सर्व शेतकरी नेते त्यांना सेशन सुरू होण्या अगोदर, अधिवेशन सुरू होण्या अगोदर आपण भेटू, चर्चा करू आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या त्या आपण समजून घेऊन त्या मान्य सुद्धा करू. पण दुर्दैव असं सेशन होऊन फार 1 आठवडा झाला तरी आत्तापर्यंत कुठलाच निरोप तिथं आलेला नाही. तिथं जर राजकारण करायचं झालं असतं, आंदोलन खेचायचं झालं असतं, आम्ही करू शकलो असतो. पण शेवटी सरकार जर म्हणते आपण बसूया तर त्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा आणि सरकारचा मान ठेवला पाहिजे असं आम्हाला वाटलं. कारण का सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण करता येत नाही आणि त्यावेळेस आम्ही कुठेतरी सरकारवर विश्वास ठेवला. अनेक लोकांनी सांगितलं विश्वास ठेवून बघा, पण विश्वासघात झाला. ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शेतकऱ्याचा विश्वासघात झालाय. त्यामुळे आता कुठेतरी लढावं तर लागेल, सरकारला असं सोडून चालणार नाही. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने आपण इथं आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन प्रशासनाकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत आणि हा विषय इथंच सुटेल असं नाही. याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये विदर्भामध्ये सुद्धा करू शकतो. आंदोलन जे आहे ते त्याची दिशा काय आहे? दिवसभरात अन्नत्याग आंदोलन आहे की आणखी काय करा? अन्नत्याग आंदोलन नाहीये. तिथं येणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांनाच आम्ही विचारणार आहोत की आता पुढं काय करायचं. त्यामुळे शेतकरी त्या आंदोलनाच्या बाबतीत काय करायचं, रास्ता रोको करायचा, धरणे आंदोलन करायचं, उपोषण करायचं का जेल भरो करायचं, जे शेतकरी सांगतील ते आम्ही तिथं ऐकणार आहोत. त्यामुळे जेव्हा तिथं शेतकरी सगळे गोळा होतील त्यांच्याशी संवाद साधून मग पुढची भूमिका काय घ्यायची हे आम्ही शेतकऱ्यांशी बोलूनच तिथं ठरवू. काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोकांना तिथं गैरसोय होईल. विषय एवढाच आहे, आयुष्यभर वर्षभर कष्ट करून सुद्धा सामान्य शेतकरी मजूर यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपण सगळेजण बघू शकतो. हालाकीचे दिवस शेतकऱ्यांना तिथं सोसावे लागत आहेत आणि मग याच्यात मराठी माणसं आहेत. शेवटी या रस्त्यावर जे कोणी असतील आणि रास्ता रोको झाला तर त्या मराठी माणसं नक्कीच समजून घेतील की बाबांनो, शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता अख्खं वर्षभर राबतो पण त्याला न्याय मिळत नाही आणि मग त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर जर कोणी उतरत असेल तर त्यांना पाठिंबाच दिला पाहिजे. कारण का हे सर्व लोक मराठी स्वाभिमानी नागरिक आहेत. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली की तुम्हाला